नमस्कार. प्रोॲक्टिव्ह अबॅकसच्या समर कॉम्पिटिशनला सर्वांनी दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. आता कॉम्पिटिशन म्हटलं की सूचना आल्याच आणि म्हणूनच हा व्हिडिओ आपण करत आहोत. तर कॉम्पिटिशनसाठी येताना बऱ्याचशा नवीन सेंटरला तिथे जाऊन नेमकं काय करायचं याच्याबद्दल बऱ्याचशा शंका असतात किंवा एक भीती असते की नेमकं मी तिथे जाऊन करू शकू की नाही, सुपरविजन करता येईल की नाही, पेपर चेकिंग करता येईल की नाही, अशी एक भीती मनामध्ये असते. तर त्याच्यासाठी तुम्हाला अजिबात घाबरण्याची गरज नाही आहे. अगदी छोट्या छोट्या आणि खूप महत्त्वाच्या असणाऱ्या सूचना आज आपण पाहणार आहोत. तर सर्वात पहिली आणि महत्त्वाची सूचना आहे की सर्वांनी दिलेल्या रिपोर्टिंग टाईमला एक्झॅक्ट टाईमला कॉम्पिटिशन दिवशी हजर राहायचं आहे. दुसरी सूचना अशी असेल की सर्वांकडे स्मार्टफोन आवश्यक आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी आल्यानंतर जेव्हा आपण कॉम्पिटिशन हॉलमध्ये एंट्री करणार आहोत तेव्हापासूनच सर्वांचा फोन हा फ्लाईट मोडला गेला पाहिजे. ह्या सूचना आपण तुम्हाला आधी इतके दिवस देतो आहोत, त्या दिवशीचे सगळे तुमचे शेड्यूल, सगळे कॉल हे त्या दिवशी अरेंज करता यावे म्हणून आजच्या या सूचना आहेत. पूर्ण कॉम्पिटिशन होईपर्यंत, पहा मी काय म्हटलं, हॉलमध्ये आल्यानंतर कॉम्पिटिशन होईपर्यंत तुम्हाला तुमचा फोन ऑन करता येणार नाही. ओके. कारण काय होतं, समजा कॉम्पिटिशन चालू आहे आणि अचानक तुमचा फोन वाजला किंवा तुम्ही रिसीव्ह केला तर तुमच्या आवाजामुळे मुलांना डिस्टर्ब होतं किंवा बाहेर बाकीचे जे काही सुपरवायझर आहेत त्यांना डिस्टर्ब होणार आहे. त्यामुळं कॉम्पिटिशनमध्ये आपल्यामुळं कोणत्याही प्रकारचा डिस्टर्बन्स येऊ नये याच्यासाठी ही सूचना कंपल्सरी आणि स्ट्रिक्टली फॉलो करायची. आम्ही काही गोष्टी स्ट्रिक्टली सांगते, काही गोष्टी कंपल्सरी सांगते, पण त्या पाळायलाच लागणार आहे. ओके. त्याच्यानंतर दुसरी सूचना किंवा त्याच्या पुढची सूचना अशी असेल की कॉम्पिटिशन हॉलमध्ये येणारी मुलं ही खूप टेन्शनमध्ये असतात, काही फ्री असतात, काही टेन्शनमध्ये असतात. तर येत असताना त्यांना अगदी स्माईल करून तुम्हाला काय करायचं, वेलकम करायचं आहे. ठीक आहे. थोडे रिलॅक्स झाले पाहिजे, त्यांच्यावर असणारं जे काही कॉम्पिटिशनचं प्रेशर आहे, दडपण आहे, ते कमी झालं पाहिजे. त्यामुळं येणाऱ्या विद्यार्थ्यांना अगदी हसतमुखानं वेलकम करा. त्यांना त्यांच्या त्यांच्या जाग्यावर बसवून द्या, ओळीने बसवून द्या. बरीचशी मुलं उंचीने लहान असतात, वयाने लहान असतात, इयत्तेने लहान असतात. तर अशा मुलांना आपलं सोबत आणलेलं जे काही साहित्य आहे, मग तुमचं रायटिंग पॅड असो, बॅकअप डिव्हाइस असो, कंपास बॉक्स असो, पेन्सिल, इरेजर, हे सांभाळता येत नाही. तर त्या अशा छोट्या मुलांना त्यांच्या टेबलपर्यंत, त्यांच्या चेअरपर्यंत नेऊन अगदी व्यवस्थित पद्धतीनं बसवून द्या. त्यांचं साहित्य त्यांच्यासमोर नीट पद्धतीनं ठेवून द्या. ओके. याच्यानंतर मुलं एकदा का बसली की त्याच्यानंतर तुमचा खरा रोल सुरू होतो. तुमच्या रोलमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट काय असते की मुलांना दिलेला पेपर हा पिन केलेला असतो पेपरच्या उजव्या साईडला. वरच्या बाजूला मोठ्या अक्षरात त्याच्यावर त्याची कॅटेगरी लिहिलेली असते आणि बाजूला उजव्या बाजूला एक मध्येच एक छोटीशी पिन केलेली असते. तर तुम्हाला काय करायचं आहे, मी इकडे मुलांशी बोलती आहे पुढे किंवा माझ्याऐवजी दुसरं कुणीही असेल स्टेजवर, तर ते मुलांना काही ॲक्टिव्हिटीज सांगत असून, काही सूचना सांगत असताना बिझी ठेवणार आहे. तर त्याच दरम्यान तुम्हाला काय करायचं, ती पिन काढायची आहे. मुलाचा ID कार्ड आणि त्या मुलाचा पेपर समोर घेऊन बघायचा आहे. ID कार्डवरची कॅटेगरी आणि त्या पेपरवरची कॅटेगरी सेमच आहे का हे पुन्हा एकदा व्हेरीफाय करायचं आहे. ॲक्च्युली बाहेरून पेपर देताना मुलांना त्याच्याच कॅटेगरीचा पेपर दिलेला असणार आहे, नो डाऊट, पण तरी एक डबल व्हेरिफिकेशन व्हावं म्हणून आपण हे करतो आहोत. आणि आणि ती कॅटेगरी एकदा व्हेरीफाय झाली की मगच तुम्हाला त्या मुलाच्या ID वरचा जो काही रोल नंबर आहे, नंबर म्हणते, अक्षर नव्हे. ॲक्च्युली सुरुवातीचं जे इनिशियल असतं, कॅपिटल लेटर जे आहे हे त्याची मेन कॅटेगरी असते, ABCDEFGHI. ओके. आणि त्याच्या पुढे डॅश करून जो नंबर आहे तो एक्झॅक्ट नंबर मला काय हवा आहे, त्या रोल नंबरच्या जागी घातलेला हवा. आणि तो नंबर लिहिताना व्यवस्थित ओळखता येईल. अगदी मुलांसारखा हलगर्जीपणा आपण करायचा नाही आहात, कारण आपण एक जबाबदार व्यक्ती म्हणून तिथे सुपरविजन करत असता. तर त्यावेळेस तुम्ही लिहिलेला अंक, तुम्ही लिहिलेला रोल नंबर हा
असताना, डेटा एंट्री करत असताना तो व्यवस्थित पद्धतीनं ओळखता आला पाहिजे अशा ठसठशीत अंकांमध्ये लिहायचा आहे. ओके, आणि एवढं झालं की बाजूला जाऊन थांबायचं आहे. प्रत्येक सुपरवायझरला किमान 2, 3, 4 का तिथे किती अवेलेबिलिटी आहे तेवढे टेबल्स तुम्हाला दिलेले असतात. साधारण एका टेबलवर 3 विद्यार्थी असतात. मग आता आपण तिथे काउंटनुसार ठरवतो की तुमच्याकडे 2 टेबल द्यायचे, 3 टेबल द्यायचे की 4 टेबल द्यायचे. तुमचा रोल काय असणार आहे? तुम्हाला समजा 2 टेबल दिले, 3 टेबल दिले तर तेवढ्याच मुलांच्या जवळ जायचं, त्यांचा पेपर घ्यायचा, कॅटेगरी बघायची आणि त्याच्यावर रोल नंबर लिहायचा. एकदा का रोल नंबर लिहिला तो प्रॉपर व्हेरीफाय करूनच लिहायचं हे मी सांगितलं. आणि मगच त्याच्या खाली तुम्हाला एक्झामिनर साईन म्हणून ऑप्शन असतं, तर तिथे तुमचं नाव लिहायचं आहे. कारण समजा डेटा एंट्री करत असताना, पेपर चेक करत असताना काहीतरी प्रॉब्लेम झाला की चुकून वेगळ्याच कॅटेगरीचा वगैरे पेपर दिला गेला असेल तर थोडंसं ते आपल्याकडे प्रिकॉशन म्हणून आपण तुमचं नाव किंवा तुमची साईन रिस्पॉन्सिबल पर्सन म्हणून नोट डाऊन करून लिहितो. आता हे सगळं झालं, रोल नंबर झालं, कॅटेगरी व्हेरीफाय झाली, तर त्याच्यानंतर आपली खरी कॉम्पिटिशन स्टार्ट होणार आहे. कॉम्पिटिशनचा वेळ असतो 6 मिनिटं 100 गणितं. तुम्ही पेपर उठून बघणारच आहात, 100 गणितं तुम्हाला दिसणारच आहे. आता 6 मिनिटांचा वेळ कसा सुरू होणार पहा. आता इथे तुमचा महत्त्वाचा रोल आहे, तुमच्या स्मार्टफोनचा महत्त्वाचा रोल असणार आहे. तुमच्या स्मार्टफोनमध्ये आपल्याकडे क्लॉक नावाचा जो ॲप आहे त्या क्लॉकमध्ये स्टॉपवॉच नावाचा ऑप्शन असतो आणि तिथलं सेटिंग 000000 या पोझिशनला तुम्हाला सेट करून घ्यायचं आहे. इकडे तुमचे रोल नंबर होईपर्यंत मी मुलांशी बोलते, त्यांच्याशी काही सूचना सांगत आहे. मुलं बिझी आहेत, आता सगळे रेडी आहात, तुमचे रोल नंबर टाकून तुम्ही रेडी आहात. माझ्या सगळ्या सूचना सांगून झालेल्या असणार आहेत, मी तयार आहे, मुलं तयार आहेत. मुलं तर ऑलरेडी आधीपासूनच एक्सायटेड असतात की कधी बाबा कॉम्पिटिशन एकदाचं देणार आहे आपण. ओके, तर आता ह्या 3ही लोकांची तयारी झाली, स्टुडंट, सुपरवायझर आणि पुढे असणारे स्टेजवर सूचना सांगणारी व्यक्ती. तर एकाच वेळेत तुम्हाला समोरून स्टार्ट असा जेव्हा आवाज येतो त्यावेळेस मी माझ्या मोबाईलमध्ये, तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये स्टार्ट बटनवर क्लिक ॲट अ टाईम करायचं आहे. म्हणजे माझ्याकडचा 6 मिनिटांचा वेळ आणि तुमच्याकडचा 6 मिनिटांचा वेळ हा एक्झॅक्ट असला पाहिजे. मी स्टार्ट म्हटलं आणि तुम्ही निवांत काही सेकंदानंतर जर सुरू केला तर नुकसान मुलाचं होणार आहे. पण काय होतं, 6 मिनिटांपेक्षा आधी पेपर सोडवणारे बरेचसे विद्यार्थी असतात की त्यांनी खूप प्रयत्न केलेले असतात, खूप दिवसांपासून प्रॅक्टिस केलेली असते की कमी वेळात जास्त सम सोडवायचे. तर त्यांचा वेळ, त्यांचा टाईम कुठेही एका सेकंदानेही कमी व्हायला नको. त्यामुळे तुम्ही जबाबदार आहात. ओके, त्यामुळं माझ्या स्टार्ट या शब्दाबरोबर माझ्या फोनमधलं आणि तुमच्या फोनमधलं स्टॉपवॉच स्टार्ट बटन क्लिक झालं पाहिजे. टाईम सुरू होतोय, मुलं सोडवत आहेत. मुलं सोडवत असताना अजिबात मध्ये आता इकडे तिकडे फेऱ्या घालायच्या नाही आहेत, नाहीतर मग मुलं पुन्हा डिस्टर्ब होतील. तुम्हाला एका जागी कुठला तरी एक कोपरा घरामध्ये उभा राहा, कुठे उभा राहा, तुम्हाला दिलेल्या त्या 2, 3, 4 बेंचमध्ये एक अशी पोझिशन घ्या की तिथून मुलांना डिस्टर्ब होणार नाही, पण तुम्ही सर्व मुलांकडे पाहू शकता. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची सूचना की काही मुलं वेळेआधी जर कंप्लीट, फिनिश, मुलांना सांगितलेलं असतं की वेळेआधी पेपर झाला तर फिनिश म्हणा, कंप्लीट म्हणा, ओव्हर म्हणा, माझं झालं असं म्हणा. तर ज्या स्टुडंटनी हात वर करून किंवा मोठ्याने बोललं आहे, तुमचं ऑब्झर्वेशन पाहिजे. तुम्हाला दिलेले जे 2-3 टेबल्स आहेत त्याच्याकडे तुमची नजर पाहिजे की कोण अचानक म्हणतात. आणि त्या मुलांनी पटकन म्हणलं कंप्लीट, तर तो कंप्लीट हा शब्द ऐकता क्षणी तुमच्या फोनमध्ये लॅप बटन जो आहे लॅप, तर त्या लॅपवर क्लिक झालं पाहिजे. त्याच्यामुळं काय होणार आहे, त्या मुलाची टाईम तुमच्या फोनमध्ये रेकॉर्ड होणार आहे आणि बाकीच्यांचा टाईम कंटिन्युअस सुरूच राहणार आहे. मग काय करायचं, तुम्ही त्या मुलाजवळ जायचं आहे आणि तुमच्या फोनमध्ये लॅप बटन केल्यानंतर जो काही टाईम रेकॉर्ड झाला आहे तो लिहायचा. ते लिहित असताना सुद्धा अचानक दुसऱ्या एखाद्या मुलाने फिनिश म्हणलं, कंप्लीट म्हणलं की लगेच लॅप मारा. फक्त त्या मुलाकडे नजर ठेवून राहा की याने म्हटलं. तोपर्यंत आणखी दुसऱ्याचाच कोणाचा तरी आवाज आला मागून फिनिश म्हणलेला तर लगेच लॅप बटन मारा, म्हणजे ह्या माझ्या बाजूच्या स्टुडंटनी म्हटले हे तुमच्या लक्षात राहतं. ओके, असे 2 ते 3 स्टुडंट असतात की जे पटकन पेपर सोडवतात वेळेपूर्वी. 2-3 लॅप म्हणजे त्या स्टुडंटचा टाईम. तुम्हाला काय करायचं आहे, हा टाईम त्या मुलाच्या इथे जाऊन त्याच्या पेपरच्या उजव्या कोपऱ्यामध्ये रेकॉर्ड करायचा आहे, लिहायचा आहे. फॉर एक्झाम्पल 5 minutes 6 seconds,
06 सेकंड जे काय आहे, 5 मिनिट्स 32 सेकंड, 4 मिनिट 14 सेकंड जे काय आहे. ओके, जो काही टाइम तुम्ही रेकॉर्ड केलाय तो तिथे लिहा. आणि हे सगळं झालं, एकदा का टाइम फिनिश झाला, 6 मिनिटं पूर्ण झाले की मुलांना आपण हँड्स अप किंवा स्टॉप रायटिंग असं सांगतो, स्टॉप म्हणतो. त्याच वेळेस तुम्हाला काय करायचे, प्रत्येक मुलाच्या जवळचा पेपर व्यवस्थित त्याच्या कॅटेगरीनुसार व्यवस्थित घ्यायचा आहे आणि स्टेजवर समोर कंपनीची जी संबंधित व्यक्ती आहे की जे पेपर कलेक्ट करतायत त्यांच्याकडे, तर ते व्यवस्थित पद्धतीने त्यांच्याकडे नेऊन द्यायचे नाही. एकदा का पेपर दिले की मुलांना आपण सिक्वेन्सने एका लाईनमध्ये व्यवस्थित बाहेर सोडायची सोय केलेली असते. कारण आपली कंपनी प्रत्येक लहान मुलाला त्याच्या पॅरेंट्सकडे, अगदी जबाबदारी असते. लहान मुलं जर आपण हॉलमध्ये घेत असू, इतकी मुलं असतात आतमध्ये, तर त्या स्टुडंटला त्याच्या पॅरेंट्सच्या हातात देण्यासाठीची एक सोय बाहेरच्या बाजूला लावलेली असते. तर ते व्यवस्थित एका ओळीमध्ये मुलांना उभं करून बाहेर सोडेपर्यंत, हॉलच्या बाहेर जाईपर्यंत तुम्हाला स्ट्रिक्टली तिथे उभे राहायचं आहे. तर मुलं गेली आहेत, निवांत आहोत, पुढची मुलं आत यायची आहेत म्हणून कुणीही एकत्र येऊन गप्पा मारायच्या नाही. तुम्हाला गप्पा मारायला आपण दुपारच्या वेळेत खूप सारा वेळ देणार आहे. जेव्हा लंच ब्रेक असतो ना, तेव्हा संध्याकाळी मला वाटते 3, 4, 5 वाजेपर्यंत आपण जोपर्यंत कार्यक्रम सुरू करत नाही प्राइज डिस्ट्रीब्युशनचा, तोपर्यंत तुमच्याकडे गप्पा मारायला वेळ असतो. तर फक्त कॉम्पिटिशन हॉलमध्ये शक्यतो ग्रुपनी गप्पा मारणं टाळा. तर इतक्या सूचना अगदी व्यवस्थित पद्धतीनं तुम्ही सगळेच जण फॉलो कराल असं विश्वास आहे. धन्यवाद.